ऑफ सिलेबस म्हणजे गाणं स्टेजवर येऊन गाणं हे माझ्यासाठी आउट ऑफ सिलेबस होतं. ओके. तेव्हा मी जाम भित्री होते. मराठी इन्स्ट्रुमेंट थोडे न वापरता आपण थोडे साऊथच्या कलांना म्युझिक कंपोजिशन केलेलं आहे. जेव्हा त्यांनी मला हे गाणं ऐकवलं ना डमडम, तेव्हा सुपर थ्रिल्ड की त्याला कळलं की माझ्या आवाजातला एक वेगळा टोन त्याला वापरायचा होता. जे आम्ही 2000 साली सुरू केलं ऐका दाजीबानी, ते परत आलं अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. काही इंटरनॅशनल कोलॅब्स करायचे, राजस्थानी कोलॅब करायचं आहे, पंजाबी कोलॅब करायचं आहे ना रिलीज. डम 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 ढोल वाज हो, धक धक उडते दिल माझ हो. नमस्कार मित्रांनो, आउट ऑफ सिलेबसच्या निमित्ताने आपल्याला काही म्युझिक्स ऐकायला मिळणार आहेत आणि खूप वेगळी वेगळी गाणी ऐकायला मिळणार आहेत. पण ही गाणी नेमकी कोणी गायलेत, ही गाणी नेमकी कोणी तयार केली आहेत आणि ही गाणी रसिक प्रेक्षकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवली गेली आहेत ह्याच्यासाठी आपण गप्पा मारणार आहोत आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका वैशालीताई यांच्याशी आणि म्युझिक डिरेक्टर मोहित यांच्याशी. तुमचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवरती. वैशालीताई, दरवेळेप्रमाणे ह्यावेळेला सुद्धा खूप एक वेगळं गाणं आणि लोकांच्या अगदी मनामध्ये घर करणारं गाणं आहे. काय सांगाल ह्या गाण्याविषयी? गाण्याचा सर्वे सर्वा इथे उभा आहे माझ्या बाजूला. मला त्याचं कौतुक करायचं आहे की एक नवा संगीतकार जेव्हा धारिष्ट्य करतो अशा प्रकारची गाणी बनवण्याची, तेव्हा हे खूप प्रॉमिसिंग आहे आमच्यासारख्या गायकांना. आणि मला तर नवीन नवीन प्रयोग करायला आवडतात, असं मला माहिती आहे. सो जेव्हा त्यांनी मला हे गाणं ऐकवलं ना डमडम, तेव्हा सुपर थ्रिल्ड की त्याला कळलं की माझ्या आवाजातला एक वेगळा टोन त्याला वापरायचा होता. तर आय वॉज सुपर एक्सायटेड. आणि त्यांनी कसं असतं बा, एवढं एक बजेट असतं, त्या बजेटमध्ये संगीतकार ठरवतो त्या बजेटमध्ये काय काय करायचं, कुठल्या कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचा. सो त्यांनी ते बजेट पूर्णपणे त्या गाण्याला जास्तीत जास्त चांगलं करण्याकरता वापरलं. रिदमला असेल, मिक्सिंगला असेल, एक्झॅक्टली, की रेकॉर्डिंग कुठे करायचं. सो ही हॅड हिज सुपर चॉईसेस. आणि आज तुम्ही जे गाणं ऐकताय ना त्याचा तो परिणाम आहे की कुठेही त्यांनी ना हात राखून काम नाही केलेलं. ही त्याचा पहिलं कौतुक. शब्द येस, आज मी बोलते, मी इतके दिवस त्याचा कौतुक केलं नव्हतं, पण ही शुड नो व्हॉट इज गुड. लोकमत फिल्मीवरती एक्सक्लुझिव्ह. सो मला ते आवडलं त्याचं की तो ते एक पाठी लागणं म्हणतात ना आपल्या कामाच्या, की आपलं काम कसं छान होईल त्याच्यासाठी जी जी मेहनत घ्यायला लागते, ज्या ज्या लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करायला लागतं, आणि मग तो खर्च आला. तर हे सगळं त्यांनी गणित स्वतःचं स्वतः मॅनेज करून आज तो यशस्वीरित्या आज माझ्यामध्ये तुझं पहिलं अशा तऱ्हेने म्युझिक लॉन्च आहे. हां, मोठे एवढं खूप मोठं हां, म्युझिक आय एम शुअर तू आधीही काम केलंच आहे. म्हणजे संभाजी वगैरे तुझी खूप गाजलेले चित्रपट आहेत, पण म्युझिक लॉन्च होणं. हां, इतका मोठा म्युझिक लॉन्च सुगत सरांनी जो राबवला आहे कार्यक्रम म्युझिक लॉन्चचा, तो खूप म्हणजे इतका मोठा झाला. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात एवढा मोठा झाला. आणि तुमचा सपोर्ट ताई मला नेहमीच मिळाला आहे. तुम्ही मला नेहमी मदत केलेली आहे आणि तुम्ही इतकं छान गाणं गायलेलं आहे आणि ते रिलीज झालेलं आहे स्पॉटिफायला. ऑल कोणत्याही मीडियाला तुम्ही ऐकू शकता. आणि ह्याच्यामध्ये आपण खूप जास्त वेगळे इन्स्ट्रुमेंट यूज केलेले आहेत. मराठी इन्स्ट्रुमेंट थोडे न वापरता आपण थोडे साऊथच्या कलांना म्युझिक कंपोजिशन केलेलं आहे. पण साऊथचं असं मला जास्त मोठेपणा नाही बोलायचा. मराठीमध्ये आपण काहीतरी नवीन घेऊन आलं आहे, हे मला मेन बोलायचं आहे. मला मोहित एक गोष्ट विचारावीशी वाटते की ह्या गाण्यासाठी वैशालीताईचीच निवड का? ॲक्च्युली सर्वांच्या मनात ताईंचा जो आवाज आहे तो आधीपासूनच म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ताईंचा आवाज. आणि बेसिकली माझा आणि ताईंचा इतका छान बॉन्ड आहे की मला जे हवं असतं ते ताईंना समजतं. आम्ही रेकॉर्डिंगच्या वेळी आम्ही खूप मस्ती मजा करत असतो. ताई खूप मला सांभाळतात आणि आम्ही खूप छान एक प्रयत्न केला आहे गाण्याचा. आणि ताईंचा आवाज परफेक्ट गाणं कंपोज करतानाच मला वाटलं होतं की आपण वैशाली ताईंना हे गाणं द्यायचं म्हणजे द्यायचं. हे माझं सरांशी बोलणं झालं. माझं हे पहिले चॉईस माझी होती, ऑफकोर्स म्युझिक डिरेक्टर असल्यामुळे. तर बेसिकली खूप छान गाणं आहे आणि एनर्जेटिक सॉन्ग आहे, लग्नाचं सॉन्ग आहे. नक्की ऐका. वैशालीताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. म्हणजे ऐका दाजीबा अगदी लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यानंतर छमछम करता असेल, कोंबडी पळाली असेल,
म्हणजे वैशालीचं गाणं ऐकलं की लोकांना नाचावंसं वाटतं. याच्या मागचं काय कारण असेल असं वाटतं तुम्हाला? हा प्रश्न मला असा कधी कोणी विचारला नव्हता. मला असं वाटतं की माझं काम काय आहे, तर चांगलं गाणं निवडणं, त्याच्यावर चांगलं काम करणं, ते चांगलं गाणं माझ्या परीने आणि मग ते लोकार्पण करणं, जसं आज मी केलं. तर हेच मी इतकी वर्ष करत आले आणि सगळ्या संगीतकारांचा माझ्यावर विश्वास, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं, की जेव्हा ते अशी गाणी बनवतात, संगीतकाराला साधारण अंदाज असतो रे, की गाणं कसं होतं आहे, गाणं ऑडियन्स कसं रिसीव्ह करेल, मग त्याला रिसीव्ह करण्यासाठी त्याला लागणारा आवाज, हे जर का त्यांच्या लेखी माझा आवाज हे जर का योग्य माध्यम असेल, तर यापेक्षा मला माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. आणि जसं आत्ता हा म्हणाला, की ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याला त्या गाण्यात माझा आवाज ऐकू येणं. हे गायिका म्हणून मला मिळालेला अवॉर्ड आहे, की त्याला त्याचं गाणं तो कंपोज करते नाही, वैशालीचा आवाज अशात कसा, तो त्यांनी इथे डोक्यात त्याच्या आधी माझा आवाज त्या गाण्यात आलेला आहे. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे आत्तापर्यंत होत आलं आहे आणि हे असंच राहू दे. वैशाल्य, मला एक आहे ना फार कौतुक या गोष्टीचं वाटतं ना, की अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम करून सुद्धा जे नवीन नवीन संगीतकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही गाता. याच्या मागचं काय कारण आहे? म्हणजे त्यांचं कंपोजिंग असेल किंवा त्यांचं म्युझिक करण्याची पद्धत, काय रिझन आहे त्याच्या मागचं? मला आधीचा तुझा जो प्रश्न होता ना, कदाचित ह्या उत्तरात तुला त्याचं उत्तर मिळेल, की मी जर का नव्याने सादर नाही झाले, तर लोकांनी मला परत परत का ऐकावं? माझी झालेत एक गाणी, एक बंच आहे माझा गाण्यांचा, हिट आहे. पण जेव्हा याच्यासारखे संगीतकार येतात, जे स्वतःची एक शैली घेऊन येतात, त्या शैलीत जर ते मला बघत असतील, तर हा माझा सक्सेस आहे आणि तो मला परत परत प्रूव्ह करायचा आहे. तितक्याच उमेदीने. आणि खरं सांगू का, गाण्याच्या वातावरणात राहायला मला आवडतं. नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला आवडतात. आणि मग होतं काय, एक साचा असतो, त्या साच्यातनं बाहेर येता येण्याची ही एक अपॉर्च्युनिटी असते, जी जर का मी घेतली नाही, तर मग मी काय आहे म्हणजे. तर मला हे आवडतं आणि हेच मी करत राहणार आहे. मला त्याच्यासाठी संगीतकार चांगला असणं गरजेचं आहे. नवा का जुना हा क्रायटेरिया नाही आहे. मला ह्याचं म्युझिक आवडलं म्हणून मी ते केलं. तो नवा आहे किंवा जुना आहे, त्यांनी त्याच्या कामात प्रोफेशनलिझम दाखवलं, तो साऊंड दाखवला जो मला अपील झाला, म्हणून मी काम केलं त्याच्याबरोबर. आणि मला माहिती आहे की हा इंडस्ट्रीत एकदा आला की तो स्वतःला एस्टॅब्लिश करेल, तेवढी त्याची ताकद आहे. तर मग मी का नको काम करू त्याच्याबरोबर? आणि जर त्याला, आणि ह्याच्यात माझा काय स्वार्थ आहे, मला 25हून अधिक वर्ष झाली रे या इंडस्ट्रीत. पण हो, पण पण अजूनही वय वाटत नाही तसं. नको वाटू रे, नको टचवूड. तर मग मला रेलेव्हंट राहिलं पाहिजे ना. मला नको का स्वतःला रेलेव्हन्स पाहिजे ना. त्याच गाण्यांवर मी किती वर्ष, लोकांनी माझ्यावर किती प्रेम करावं, खूप प्रेम केलं, खूप. पण मला अजून प्रेम हवं आहे. नाही, सो खरंच तुझ्यावर खरंच खूप रसिक प्रेक्षक प्रेम करतात. आणि जे जे कदाचित तुला कधी तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेक्षक हाऊसफुलचा बोर्ड लावत असेल ना तुमच्या कार्यक्रमाला, त्या निमित्ताने तुम्हाला कळत असेलच. तुला सांगू, माझी सगळ्यात मोठी शिदोरी, मी एवढं कधी बोलत नाही. हा मला ना मस्त हँडल लावतोय, ओनली ऑन खूप हँडल लावतोय हा मला. तर मला असं मनापासून वाटतं की मी काय अचीव केलं आहे. मला अवॉर्ड्स मिळतात का? खूप नाही मिळत, पण मी तृप्त आहे, कारण माझ्या ऑडियन्सचा माझ्यावर विश्वास आहे, या संगीतकारांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि नवीन नवीन प्रयोगातनं मी परत सादर होते, जी लोकांना आवडते. आणि मला असं नेहमी वाटतं की महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात दरवाजा ठोठावला, मी दरवाजा उघडला तर ते मला ओळखतील, माझी छान उठबस करतील, मला खाऊ पिऊ घालतील आणि माझी छान ओटी भरून माझी बोळवण करतील. अजून काय पाहिजे रे, आहे की नाही? हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. सो हे प्रेम मिळणं हीच काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्यासाठी मी कार्यरत असते. आता मला एक प्रश्न विचारायचा वैशाली, की ताई इतकी गाणी गायली, पण आता असं कुठलं गाणं आहे, कुठल्या स्टाईलचं गाणं आहे जे वैशाली तुला गायला आवडेल आणि प्रेक्षकांना ही भेट द्यायला आवडेल? हो, आहेत. माझी स्वप्न आहेत. मला कोलॅब करायला आवडतील. माझी अजून बऱ्याच काही जॉनर्स आहेत. अजून बरेच काही जॉनर्स आहेत, जे मला गायचे आहेत. मला एक्सपेरिमेंट करायचे आहेत. आता तर म्हणजे
इंडी म्युझिकही म्हणजे जे आम्ही 2000 साली सुरू केलं हो. ऐका दाजीबानी, जे परत आलं अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. तर इंडी म्युझिकमध्ये होतं काय की तुम्हाला ते एक्सपेरिमेंट करता येतं. तर मला काही इंटरनॅशनल कोलॅब्स करायचे आहेत. मला अशा आर्टिस्टबरोबर गायचं आहे की जे मी आधी गायले नाही आहे. इंडियात म्हणजे आपल्या भारतातच इतकं वैविध्य आहे संगीतात. मला एक राजस्थानी कोलॅब करायचं आहे, पंजाबी कोलॅब करायचं आहे ना रे लिस्ट. तर ते केलं पाहिजे ना मी. येस येस बस फिर और क्या चाहिए. मला एक अजून ऐका दाजीबाचा जर विषय निघाला ना, तर मला एक गोष्ट आवर्जून विचारावीशी वाटते की तुम्ही ते गाणं बँकॉकला शूट केलं होतं हो. आणि त्या काळामध्ये बँकॉकमध्ये जाऊन शूट करणं हे फार कठीण होतं एका मराठी गाण्यासाठी किंवा एक आपल्या अल्बमच्या सॉन्गसाठी. सो त्यावेळेला म्हणजे तिकडची संस्कृती वेगळी आहे आणि तिकडे तुम्ही शूट करत असताना मिलिंद सर म्हणाले होते आणि ईशिताजी सुद्धा म्हणाले होते की त्याच्यामध्ये काही काही शॉट्स हे एनजी शॉट्स आहेत, जे आम्ही चुकलोय ना ते शॉट्स हो, लावलेत. हो, हो. सो काय काय किस्सा आहे म्हणजे सगळेजण मिळून डान्स वगैरे करत होते, ते शॉट्स त्या गाण्यामध्ये वापरण्यात आलेत आणि अशा पद्धतीने प्रेझेंट करण्यात आलेलं आहे. लोक हो, हे यश आहे की 23 वर्षानंतर याला अजून एका दाजीबाची उत्सुकता आहे. येस येस हे मला नाही, माझ्यासाठी- संपूर्ण हे प्रेक्षकांना मला खूप भारी वाटतंय. हां. काही नाही रे, त्यावेळी खरंच अशा तऱ्हेने आउट ऑफ सिलेबस हां. शूट होतं ते. हां. आणि आय रिअली वॉन्ट टू थँक सागरिका म्युझिक फॉर दिस व्हेंचर, दिस ॲडव्हेंचर, की तिने माझ्यावर तेवढा विश्वास दाखवला आणि तिने जा तू कर काय करायचं ते असं करून आम्हाला आमची बोळवण केली अक्षरशः बँकॉकला, की एक बॅकग्राऊंड वेगळं मिळेल, त्याचा लुक अँड फील वेगळा होईल, काहीतरी नवीन येईल. काय येईल माहीत नव्हतं. बरं तिकडे गेल्यानंतर ठरल्यानुसार काहीच झालं नाही. परमिशन्स होत्या, तो माणूस कुठे गेला काय कळलंच नाही. ज्या ज्या जागांच्या परमिशन्स होत्या तिथे पाऊस पडला. सो म्हणतात तसं आपण ठरवतो एक, पण व्हायचं वेगळं असतं. मग तिकडच्या छान छोट्या छोट्या अशा किऑस्क्स असतात तिथे, शॉप्स जे असतात त्यांच्या गल्ल्यांमध्ये जाऊन आम्ही शूट केलं. वॉकिंग स्ट्रीटला म्हणजे वॉकिंग स्ट्रीटला आम्ही शूट केलं. ती लोक पण एन्जॉय करत होती गाणं. त्यांना शब्द कळत नव्हते पण ते वे एन्जॉईंग. आणि इथे हळूहळू लोकांना वाटलं अरे खरोखर फॉरेनर्स कोण गाणं केलंय. हां, त्यांच्यासाठी आम्ही फॉरेनर्स हो. होतो तुझ्या भाषेत. सो सी अशा तऱ्हेने ऐका दाजीबा घडायचं होतं आणि खूप एनजी शॉट्स आहेत त्याच्यामध्ये शेवटचे. ताई मला म्हणजे आउट ऑफ सिलेबसचा किस्सा सांगितलास तू, पण या आउट ऑफ सिलेबस मधलं गाणं आता फार गाजणार आहे, ह्याच्या 2 वेळी आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी तू गावास. हे शब्द दे रे सगळं बडबड. आमच्या मंदार चोळकरनी शब्द लिहिले हो, आहेत ना. मंदार दादा त्याला उपस्थित नाहीये, त्याला मी मिस हो, करतोय. आम्ही मिस करतोय त्याला आणि आम्ही त्याला खूप छळलंय. हां. मंदार वी लव्ह यू. तू हक्काने आमचा छळ सहन करतोस. तिथे चेतना छळते आणि तिथे तुम्ही छळता. चेतना मी काही बोलले नाही याच्यावर. तू तुझा बघ काय ते. आउट ऑफ सिलेबस जाऊन एक एक गाणं करायचा प्रयत्न केलात तुम्ही, पण मला- शाळेत असताना आउट ऑफ सिलेबस काय केलं होतं वैशाली सामंत? अरे तुला माहिती आहे आउट ऑफ सिलेबस म्हणजे गाणं स्टेजवर येऊन गाणं हे माझ्यासाठी आउट ऑफ सिलेबस होतं. ओके. तेव्हा मी जाम भित्री होते. मी जाम टरकायचे. मला शाळेतल्या बाई म्हणायच्या अगं चांगलं गातेस तू, ये जरा स्टेजवर गा. वैशालीची पाठी कुठेतरी उन्हाळत असायची. हसतोय बा. आणि मी अशीच खेळायला बाहेर जायचे. आय नेवर टूक दॅट थिंग सिरियसली. पण असतो एक क्षण जो आपलं आयुष्य बदलतो आणि देन आय टूक इट व्हेरी सिरियसली. मी घरी गायचे ते सगळं, पण असं प्रोफेशनली स्टेजवर येऊन बाबा रे नको. सो असं आउट ऑफ सिलेबस त्यावेळी माझ्यासाठी स्टेजवर येणं होतं. दॅट हॅज बिकम माय पार्ट ऑफ माय लाईफ, अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. एक शेवटचा प्रश्न विचारतो. इतकी गाणी आपण ऐकतो, पण एखादं असं गाणं जे की अरे हे गाणं मला मिळायला पाहिजे होतं, मला गायची खूप इच्छा होती, असं कोणतं गाणं आहे ते? स्वप्नील ऐकतोयस तू? स्वप्नीलची गाणी आहेत ना ती सगळी मला गायची असतात. कारण आहे याचं, तो इतकं छान गातो हां. की ते गाणं कधी आपल्यात भिनतं आणि मला ते असं असतं की असं मिळालं पाहिजे यार गाणं. तर त्याचं एक गाणं आहे जे मला खूप आवडतं आणि मी टाईम रिवाइंड करून चोरेन त्याच्याकडनं गाणं. हां. घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे मना अनावर हो, चाहुल कोणाची त्यावर हो,
घन आजवर से अनावर हो. थँक्यू, मला गायला आणि मिळालं. आता आता आउट ऑफ सिलेबसचं हे गाणं. आता डमडम, ओके हां शिफ्ट टू डमडम. येस. डम 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 ढोल वाज हो, धक धक उडते दिल माझ हो. डम 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 ढोल वाज हो, झालं पागल काहून समोर पाहून फेट्यातला भारी पावना. ये घरी धड 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 काळीज हातात रायना. डम 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 ढोल वाज हो, पोट्या संग पोट्टिनाच हो. डम 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 ढोल वाज हो. पूर्ण गाणं ऐका सारेगामा मराठीवर. त्यामध्ये खूप खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी. आणि तुम्हाला वैशालीचं गाणं कसं वाटलं आणि हे कंपोजिंग कसं वाटलं आउट ऑफ सिलेबसचं ते आम्हाला सांगायला कॉमेंट बॉक्समध्ये विसरू नका. त्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मी. थँक्यू सो मच.